ओके, होमवर्कचा एक प्रॉब्लेम 2⁻⁴ इज इक्वल टू 2. बाकी सगळे असेच करायचे, त्याच्यात प्रिंटिंग मिस्टेक होती. परत आपण एकदा पायथॉन कडे वळूया. निर्जरा माईक बंद कर. जर आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल असेल ABC, माईक बंद कर. अँगल ए समोरील बाजूला आपण स्मॉल ए म्हणतो, अँगल बी समोरील बाजूला आपण स्मॉल बी म्हणतो, अँगल सी समोरील बाजूला आपण स्मॉल सी म्हणतो. आणि जर हा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण असेल तर आपण पायथागोरस थिअरम सिद्ध केलेला आहे. पायथागोरस थिअरम आपल्याला सांगतो a² + b² इज इक्वल टू c². बरोबर, ठीक. आता मी तुम्हाला आधी पहिल्यांदा छोटी छोटी गणित करू आपण. क्वेश्चन 1, राईट अँगल ट्रायंगल मध्ये, एका राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर ही बाजू 6 असेल आणि ही बाजू 7 असेल तर ही बाजू किती? आता तुम्हाला ते इरॅशनल नंबर रूट वगैरे लिहायला भीती वाटतं का? म्हणे बघूया किती जण बरोबर लिहितायत ते. राईट अँगल ट्रायंगलची एक बाजू 6 आहे, दुसरी 7 आहे, तर तिसरी किती? हायपोटेन्यूस किती? खानोलकर चूक. परीस बरोबर. विठ्ठल जयराम चूक. सुयश राठोड बरोबर. अरे कॅमेरा पटकन बंद कशाला करतोय सुयश? कॅमेरा चालू ठेवायचा आहे. शुभम चूक. वेदांत चूक. कुणाल चूक. देवदत्त बरोबर. संदीप कानलकर चूक. वेदांत राठोड बरोबर. लेखा बरोबर. कानलकर आविष्कार बरोबर. शुभ्रा बरोबर. पार्थ चूक. गायत्री बरोबर. श्रेयस बरोबर. आर्यन बरोबर. अनुज चूक. श्रेयस बापट बरोबर. बरं, आता हे गणित ज्यांचं चुकतंय ना त्यांनी खरंच आपण या क्लासेसला अटेंड करायचं नाही करायचं याचं विचार करा. हे गणित आपलं चुकायला नाही पाहिजे. मग जाऊन आपण उगतच्या उगत बुधवार संध्याकाळचे 2 तास वाया घालवायचे नाही. त्याच्यापेक्षा शाळेतल्या पुस्तकातली गणित सोडवायची भरपूर, म्हणजे फायदा होणार आहे. इथे येऊन फायदा होणार नाही. जर हे मी इथे लिहिलेलं आहे a² + b² इज इक्वल टू c² म्हणजे पायथागोरस थिअरम, जर आपण या ट्रायंगलला वापरला तर याला जर नावं दिली ABC, तर आपला इथला जो A आहे तो इथे किती आहे? 6. इथला जो B आहे तो इथे किती आहे? 7. आणि म्हणून विचारलाय काय? C विचारलाय. तर आपल्याला इयत्ता 8वी मध्ये एवढं करताच आलं पाहिजे.
जर येत नसेल तर शाळेतल्या पुस्तकातलीच गणितं सोडवायला पाहिजे, इतर काहीही सोडवता कामा नये. त्यामुळे आज मी आता तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही ऐकत असाल असं गृहीत धरून सांगतोय की आज आता हे पहिलं गणित चुकलं, अजून मी 15-20 गणित आज देणार आहे. प्रत्येक वेळेला जर तुमचं उत्तर चुकत असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेले आहात, तुमची त्याच्यात चूक काही नाहीये. या क्लासमध्ये तुम्ही आलं नाही पाहिजे, लक्षात घ्या. हा शाळेतल्या तुमच्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे शिकवण्यासाठी मी क्लास घेत नाहीये. हा पुण्यावरून तुम्हाला शाळेतल्या गोष्टी चांगल्या येतात, पटापट येतात, इतरांपेक्षा फास्ट येतात, म्हणून आपण नवीन काहीतरी शिकण्यासाठी हा क्लास घेतो. त्यामुळे जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी एवढी प्रॅक्टिस दिल्यानंतर सुद्धा जर चुकत असतील आणि जर समजत नसेल किंवा काळजी घेत नसाल, लिहिताना निष्काळजीपणे करत असाल, जे काही कारण असेल, उत्तर बरोबर आलंच पाहिजे. आजच्या लेक्चरमध्ये शेवटी मी 4-5 जणांची नावं सांगणार आहे की त्यांनी पुढच्या लेक्चर पासून यायचं नाहीये. स्पीड कमी नाही करायचा क्लासचा. मी म्हटलं तसं 10 मुलं जरी शेवटी शिल्लक राहिली, जे मी सांगतोय ते करताय, पटापट करताय, बरोबर करताय, होमवर्क करताय, नाही समजलं तर विचारतायत, तर 10 मुलं राहीपर्यंत मी चालू ठेवणार क्लास. पण उगाच फॅशन म्हणून नाही यायचं, आजूबाजूच्यांना सांगायला म्हणून नाही यायचं इथे की बा मी पुण्याचा क्लास अटेंड करतो म्हणून सांगलं, गावभर फिरण्यासाठी इथं नाही यायचं. लक्षात घ्या. आहे तुमचं लक्ष सगळ्यांचं. आई बाबांशी बोला, तुमचे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी बोला की सुबोध सर आज असं म्हणत होते, मला काय पटापट समजत नाही ते काय चाललंय ते, त्याच्यापेक्षा सर म्हणाले की तुम्ही शाळेतल्या अभ्यासावर जास्ती लक्ष द्या, फॅशन म्हणून या क्लासमध्ये येऊ नका. आणि समजा सगळेच मुलांना तसं करायला लागले, फॅशन म्हणून यायला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, थांबून जाऊ आपण. मला असं वाटतंय की 15-20 मुलांना चांगली मजा येते आणि त्याचा त्यांना फायदा होणार आहे हळूहळू हळूहळू. एखादं गणित चुकलं तर मी कधीच बोललेलं नाही. आता 11वं लेक्चर आहे आज, उत्तर चुकल्यामुळे मी बोलत नाही. पण जर मुद्दा म्हणून तुम्ही लक्ष देत नाही आहात आणि आपलं काहीतरी करायचं म्हणून करताय तर ते चालणार नाही. लक्ष पाहिजे. आपण इथे टाइमपास करायला, मला काय वेळ भरपूर आहे म्हणून मी 2 तास तुम्हाला देत नाही आठवड्यात, किंवा तुम्ही काय भरपूर वेळ नाहीये, उगाच उगाच वाया नाही घालवायचा वेळ. लक्षात येते का? त्यामुळे पुढची सगळी गणितं काळजीपूर्वक सोडवा. चुकलेल्या गणिताच्या मुलांची नावं लिहून ठेवणार आहे आणि आज सांगणार शेवटी की, किंवा मग पालकांनी फोन करायचा मला, सांगतो की कसा उपयोग होणार नाही हा क्लास तुम्हाला. ठीक आहे, हो चालेल. तर मग आता याचं मी गणित सोडवून दाखवतो, कारण मी हे सुरुवातीचं पहिलं गणित आहे. मी आज हीच गणित हळूहळू अवघड 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 पुढे. त्यामुळे पहिलंच तुमचं चुकत असेल तर पुढची कशी काय बरोबर येणार नाही. बर, इथे आपण काय करूया, 1 म्हणजे 6, तर मग 6चा वर्ग अधिक 7चा वर्ग म्हणजे c चा वर्ग. 6चा वर्ग येतो का करता? येतो, 36. 7चा वर्ग 49 बरोबर c चा वर्ग, म्हणजेच 9 नी 6 15 5 हातचा 1 4 आणि 4 8 85 बरोबर c चा वर्ग. आणि म्हणून c बरोबर √85. हे उत्तर आहे याचं. याच्यापेक्षा सोपं गणित जन्मात आपल्याला कुठे मिळणार नाही, कितीही कष्ट केले तरी. क्वेश्चन नंबर 2 काळजीपूर्वक सोडवायचे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये ए, बी आणि सी मध्ये ए बी आहे 11, एसी आहे 5, तर एसी बीसी आहे 5, तर एसी किती? एसी इज इक्वल टू, मी पूर्ण लेक्चर व्हिडिओ रेकॉर्डिंग चालूच ठेवतो, सगळं सगळ्यांना कळून दे काय चाललंय. 11 आणि 5,
मुद्दामून कॅमेरा बंद ठेवणारे, सुट्टी करणार आज. लिहून घेणारे नाव सगळ्यांची. कोण कॅमेरा बंद ठेवतं? सर प्रश्नच आहे. प्रश्न लिहिलेला बघितला नाही का बोर्डवरती? जर AB 11 आहे, BC 5 आहे, तर AC किती? श्रेयस बापट, चूक. परीस जवळ जे जरा काय लिहिलंय? 2 उत्तर कुठे कशासाठी दिसतंय? दोन्ही लिहिलंय. AC विचारलं ना मी. बघ काय लिहिलंयस उत्तर तू. AC विचारलंय. डिस्टन्स AC किती असं विचारलंय ना. कैवल्य बरोबर. सुयश राठोड चूक. जागृती बरोबर. लेखा बरोबर. कुणाल राठोड बरोबर. संदीप खानोलकर चूक. कुणाल कळकर वही जवळ घ्या. बरोबर. आर्यन बरोबर. देवदत्त बरोबर. वेदांत बरोबर. नाही सुयश राठोड आता खाडा. ठीक आहे आता बरोबर आहे. उत्तर काय? कोणाला विचारतोय? माईक बंद करा. उत्तर विचारून सांगायचं नाहीये, स्वतः काढायचंय. खानोलकर तुझं नाव काय? हो कारण स्वरांगी. स्वरांगी. संदीप म्हणून आलाय तिथे ना. हा करते. मी परवानगी द्यायला लागणार, त्याशिवाय करता नाही ना. ठीक आहे 1 मिनिट बाकीच्यांची उत्तरं चेक करतो. गीता गावंडे बरोबर. परीस बरोबर. आदित्य परब बरोबर. विठ्ठल. अरे विठ्ठल आणि जयराम दोघांनी वेगवेगळ्या वह्या दाखवा. एकच दाखवतोय, दुसरा बसलेला आहे नुसता. बापट बरोबर. आता श्रेया बरोबर. श्रेयस बरोबर. स्वरा बरोबर. मेस्त्री बरोबर. सर माझं बरोबर आहे. तुझं दिसतच नाही मला. आविष्कार खानोलकर बरोबर. वही जवळ घे. अजून कॅमेऱ्याच्या अजून जवळ. विठ्ठल. अजून तुम्हाला आता 11 लेक्चर झाली तरी कुठे वही धरली तर सरांना व्यवस्थित दिसणार आहे. कळलेलं नाहीये. बरोबर आहे. श्रेयस बापट. मी म्हटलं बरोबर आहे. पहिल्यांदा चुकलं होतं, आता बरोबर आहे. सलोनी करेक्ट. यशवी गावडे चूक. वर्षा गवस बरोबर. वेदिका वही उभी धरली असते, आडवी धर. मला दिसायला पाहिजे ना. चूक. वेदिका चूक. बरेच जण बसलेले आहेत, त्यांची नावं लिहून घेतोय मी. गायत्री बरोबर. शीतल नार्वेकर चूक. चला ओके, त्यापेक्षा जास्त वेळ नाही. आता इथे आपण जर डोळे उघडे ठेवून बघितलं तर AC चा वर्ग अधिक CB चा वर्ग बरोबर AB चा वर्ग. पायथागोरस थेरम. मग AC आपल्याला दिली आहे की विचारली आहे? विचारली आहे. BC दिली आहे की विचारली आहे? विचारली आहे. 5 चा वर्ग 25 आणि AB दिली आहे की विचारली आहे? 11 चा वर्ग 121. त्यामुळे जर AC चा वर्ग आपल्याला काढायचा असेल तर 121 वजा 25 म्हणजे 96.
हा AC चा वर्ग झाला, जे AC इज इक्वल टू √96. हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. दोन, 4, AC किती? AB 4, BC 2, AC किती? राठोड. आर्यन बरोबर दिसलेलंच नाही मला. वेदांत, कैवल्य बरोबर, वर्षा बरोबर, वेदांत उत्तर कुठे तुझं? बरोबर. लेखा बरोबर, देवदत्त बरोबर, वेदांत राठोड बरोबर म्हटल्यावर वही बाजूला घ्यायची. वेदिका बरोबर, श्रेयस बापट बरोबर, गायत्री बरोबर, परीस बरोबर. आता सगळ्यांचं बरोबर आहे. ठीक, सोपच आहे. व्हेरी गुड. आता जरा अवघड करतो. बर, याचं उत्तर आता पटकन काढून दाखवतो. 4 चा वर्ग वजा 2 चा वर्ग म्हणजे AC चा वर्ग, म्हणजे 16 वजा 4 बरोबर 12 बरोबर AC चा वर्ग. त्यामुळे AC इज इक्वल टू √12 म्हणजेच 2√3. बरोबर. ठीक. क्वेश्चन नीट जरा लक्ष द्या सगळ्यांनी. हा A आहे, हा B आहे, हा C आहे, आणि हा 5 आहे, हा 4, हा 3 आहे, आणि याच्यावर मी एक आयसोसिलस राईट अँगल ट्रायंगल काढला. ही बाजू इक्वल टू ही बाजू, आणि याला दिलं D, हा 90 अंश. तर DC किती? DC बरोबर किती? ABC राईट अँगल ट्रायंगल आहे, राईट अँगल ऍट C. AB दिलाय 5, BC दिलाय 3. तर DC किती? आणि DC आणि AD सारखे आहेत. DC इज इक्वल टू AD. मेजर अँगल ADC इज इक्वल टू 90. तर DC किती? कैवल्य बरोबर.
वर्षा चूक. देवदत्त गावडे बरोबर. वेदांत राठोड बरोबर. आर्यन बरोबर. वर्षा गुवस बरोबर. हरीस बरोबर. श्रेयस बापट बरोबर. सलोनी बरोबर. विठ्ठल बरोबर. आता शेजारी शेजारी बसलेत म्हटल्यावर दोघांची उत्तर बरोबर असणार. विठ्ठल जयराम बरोबर. गायत्री मुंजा बरोबर. शुभम मिस्त्री बरोबर. लेखा बरोबर. श्रेया शेळके बरोबर. कुणाल राठोड बरोबर. आदित्य परब बरोबर. कुणाल हरमळकर बरोबर. गीता गावडे बरोबर. जागृती बरोबर. श्रेयस बरोबर. वेदांत राठोड बरोबर. खानोलकर बरोबर. नाही, √4/√2 चुकलं. अनुज बरोबर. वेदिका बरोबर. चला, जागृती बरोबर म्हणालो मी. परत परत कशा. चला, आता काय 2 स्टेपचं गणित आहे. पहिल्यांदा तुम्हाला एसी काढावं लागेल. तर आपल्याला 3, 4, 5 माहिती असतो, त्यामुळे AC = 4 पहिली स्टेप. आणि मग समजा DC x असेल आणि AD पण x असेल, तर x² + x² बरोबर 4². therefore 2x² बरोबर 16. x² = 8. x = √8. म्हणजेच तुम्ही जर आपलं सर्डचं नॉलेज वापरलं तर 2√. बर, प्रश्न 5वा. बघा, आता आपण जे 4 लेक्चर पूर्वी शिकलोय ते मी इथे एकदा परत लिहितो. जर हा अँगल 30 असेल, जर हा अँगल 60 असेल, तर हा x, हा 2a आणि हा √3x असतो. हे आपण शिकलेलो 30, 60, 90 ट्रायंगल. ठीक आहे. तर आता मी एक काटकोन त्रिकोण काढतो. A B C. AB आहे 14. एवढी मोठी नको, चूक होणार. AB आहे 8 आणि AC आहे 4√3. AB 8, AC 4√3. Find major angle CAB.
आता खरंच नावं लिहून घ्यायला लागेल मला. कोणी कोणी व्हिडिओ ऑफ ठेवलेले आहेत. दिशा, आर्यन कोरगावकर, रती, आर्यन कुलकर्णी, माईक कोण चालू केलाय? माईक बंद करा. माईक चालू. स्वराज चव्हाण, शुभम मेस्त्री, माईक बंद कर. वेदांत राठोड, उत्तर शाबास. परीस बरोबर, कैवल्य बरोबर, कुणाल बरोबर. सुयश राठोड काय किती कोणाची किंमत विचारली आहे? 4 काय? आर्यन बरोबर, दिशा बरोबर, सुयश राठोड चूक, श्रेयस बापट चूक, लेखा बरोबर, अनुज बरोबर, श्रेयस केंदवाडकर बरोबर, शुभम मेस्त्री चूक, शुभम सुयश राठोड चूक म्हटलं तरी सुद्धा वही काय हलवत नाही. अरे सुयश, आदित्य माईक बंद कर. माईकचं बटन कसं चालू करतो? वेदिका बरोबर, निर्जरा बरोबर, गौरेश बरोबर, शुभ्रा बरोबर, जागृती बरोबर, वर्षा बरोबर, सलोनी बरोबर, कुणाल राठोड बरोबर. चला ओके. श्रेया शेळके बरोबर. आता काय तुम्ही लगेच उत्तर द्यायला पाहिजे. एवढा उशीर झाला म्हणजे तुम्ही इकडे तिकडे बघून उत्तर दिलेलं आहे असं त्याचा अर्थ होतो. मी प्रश्न विचारल्या विचारल्या उत्तर आलं पाहिजे. पुढे उत्तर आहे 30, कारण ते 2x आणि हा √3x, तसेच हे 8 आणि 4√3. त्यामुळे समोरची बाजू मी विचारली असती तर त्याचं उत्तर आलं असतं 4, पण ती विचारलीच नाही. त्यामुळे हा 30, 60, 90 ट्रायंगल आहे. त्यामुळे जी बाजू कर्णाच्या निम्मे आहे त्याच्या समोरचा कोन हा 30 अंश असणार आहे. बरोबर. आता जरा वेगळं अजून जरा पुढे जाऊन काय करता येते का बघूया. तेच प्रश्न. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 30. ठीक आहे, व्हेरी गुड. परत तुम्हाला थोड्या दिवसांनी विचारणार हेच प्रश्न. येत कसं नाही बघूया. प्रश्न संख्या 5, क्वेश्चन 5. सर 6. सर क्वेश्चन नंबर 6 आहे ना? 6. क्वेश्चन नंबर 6. बरोबर 6. राईट अँगल ट्रायंगल आहे. ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बर, तर AC 40, AB 30. तर इथून जर मी परपेंडिक्युलर काढली, अल्टिट्यूड AD जर काढली तर AD ची लांबी किती? AB 30, AC 40, तर AD किती असा प्रश्न आहे.
देवदत्त गावडे चूक. निर्जरा चूक. यशस्वी चूक. निर्जरा चूक. चला आता मी तुम्हाला शिकवलेलंच नाही, त्यामुळे आता तुम्हाला प्रॉब्लेम नाही, कारण मी शिकवलंच नाहीये कसं काढायचं ते. पण आता बघा, मी दाखवतो, तुम्हाला यायला पाहिजे. काय यायला पाहिजे ते दाखवतो. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर याचा मला तुम्हाला एक मधला प्रश्न विचारतो. एरिया काढता येईल का? एरिया एबीसी मला सांगा किती येते. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, हा मधला प्रश्न मी तुम्हाला विचारतो. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती आहे सांगू शकाल? काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काढता आला पाहिजे. बोलले बरोबर. म्हणजे एक छोट्या उडीवाले प्रश्न येणार आपल्याला सोडव. देवदत्त, वहीवर अंधार येतोय राजा, मला अंधारातलं अक्षर कसं दिसणार? बरोबर आहे देवदत्त. कुबल दाखव. कुणाल बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी किती, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असता तर पटकन उत्तर काढता असतं. आविष्कार बरोबर, आर्यन बरोबर, श्रेया बरोबर, वर्षा, वेदांत बरोबर, शुभम बरोबर, कुणाल बरोबर, शुभ्रा बरोबर, निर्जरा बरोबर, यशस्वी चूक, वेदिका बरोबर, वर्षा बरोबर, जागृती बरोबर, गौरेश बरोबर, खानोलकर चूक, दिशा बरोबर, कुबल बरोबर, गायत्री बरोबर, स्वरा बरोबर. चला सगळ्यांचं बरोबर आहे. जर काटकोन त्रिकोण असेल तर त्याचे जे दोन बाजू आहेत त्या एकमेकांना लंब असल्यामुळे एक पाया दुसरी उंची, त्यामुळे 40 गुणिले 30 भागिले 2 म्हणजे उत्तर 600. हा एरिया झाला. अजून एक मधला प्रश्न विचारतो, बीसी किती? बीसी किती? पटकन उत्तर देता आलं पाहिजे सगळ्यांना. बीसी किती? मधले दोन प्रश्न विचारल्यावर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. सगळ्या बीसी किती बरोबर आहे. जेवढे दाखवत आहेत तेवढ्यांचं बरोबर आहे. आता एडी किती? आता एडी किती?
हा, पुढचा प्रश्न विचारला वेदांत, मागचं जाऊ द्या, नवीन प्रश्न सोडवा. आता एडी किती? एडी हर्ष चूक. बापट बरोबर. यशस्वी चूक. आविष्कार बरोबर. स्वरा बरोबर. गौरेश बरोबर. वेदांत बरोबर. देवदत्त गावडे दिसत नाही, अंधार. एक बॅटरी घेऊन बस, वहीवर बॅटरी मार, मला उत्तर दाखव. सलोनी बरोबर. गायत्री बरोबर. निर्जरा बरोबर. वेदिका अनुज बरोबर. सुयश बरोबर. कुणाल हरमळकर बरोबर. यशस्वी चूक. श्रेया शेळके बरोबर. जागृती बरोबर. कुणाल बरोबर. लेखा बरोबर. देवदत्त बरोबर. लक्षात घ्या तुम्ही की 2 मध्ये मी सोपे प्रश्न विचारले तर तुम्हाला अवघड प्रश्नाचं उत्तर आलं. इथे एडी तिसरा, हा प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3. हे 2 मधले सोपे प्रश्न विचारल्यावर बीसी आहे 50, ते सोपे. बीसी 50 असेल आणि एरिया 60 असेल तर एडी किती? तर एडी गुणिले बीसी भागिले 2 म्हणजे 600. त्यातला बीसी आपल्याला माहिती आहे, त्यामुळे एडी गुणिले 50 भागिले 2 म्हणजे 600. आणि हे सॉल्व्ह केलं की उत्तर एडी बरोबर 24 असं उत्तर येणार. लक्षात येते का मुलांनो? पुढे प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 7. काटकोन त्रिकोणामध्ये ही बाजू आहे 6, ही बाजू आहे 7. ही बाजू आहे 7. ठीक आहे. तर उंची किती? नाही थांबा, चुकणार. बरेच जण चुकणार. जरा बरं गणित देतो. 5, ही बाजू आहे 5, ही बाजू आहे 12. तर उंची किती? एडी किती? गौरेश चूक. कैवल्य बरोबर. वेदांत बरोबर. आविष्कार बरोबर. दिशा बरोबर.
सलोनी उत्तर दिसत नाही वही बरोबर. हा परीस तुझं आज लक्ष नाहीये. ऑलमोस्ट सगळी उत्तर चुकीची देतो आहेस. हे पण चुकलेलं आहे. डोकं नीट कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. अनुज बरोबर. वेदिका वही जवळ घ्या. चूक. श्रेयस बरोबर. अरे आता जे केलं आपण ते परत एक गणित सोडवून दाखवल्यावरती दुसरं आपल्याला आलं पाहिजे ना. फक्त आकडे बदलले तर. गौरेश चूक. जसं पहिलं केलं तसंच दुसरं करायचंय. शुभम मेस्त्री बरोबर. एरिया किती आहे ट्रायंगलचा काढा. देवदत्त गावडे चूक. एरिया एबीसी किती आहे. तोंडी 30. 5 गुणिले 6 30. एरिया एबीसी 30. समोरची बाजू किती. कर्ण किती एसी. बीसी कर्ण आहे बीसी डायग्राम मध्ये. बीसी किती 13. एरिया 30. बीसी 13. एडी किती. जागृती चूक. एरिया 30. एसी 13. तर एडी किती. सुयश चूक. कुणाल बरोबर. ठीक आहे. एवढ्या वेळानंतर बरोबर येऊन उपयोग नाहीये. परत एकदा करून दाखवतो. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 5 इंटू 12/2 30. बीसी बीसी स्क्वेअर इज इक्वल टू 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग 144 अधिक 25 169 म्हणून बीसी इज इक्वल टू 13. बीसी झाली 13. एरिया 30. त्यामुळे एडी गुणिले बीसी भागिले 2 म्हणजे एरिया 30. त्यामुळे एडी इज इक्वल टू 30 गुणिले 2 भागिले बीसी 13 म्हणजेच अरे किती येते उत्तर. 60 भागिले 13. मग त्या कुबलचं बरोबर होतं. 12×5 60 भागिले 13. सगळ्यांनी 30 भागिले 13 दाखवलं. अरे बरीच बरोबर होत. सगळेजण आपलं बरोबर दाखवत असतील असं गृहीत धरून मी पण हिशोब न करता 30 भागिले 13ला उत्तर बरोबर म्हटलेलं आहे. मुलांनो एरिया बीसी गुणिले एडी भागिले 2 म्हणजे एरिया 30. त्यामुळे उत्तर 60 भागिले 13 पाहिजे. ऑलमोस्ट फक्त परिस्थिती बरोबर बाकी सगळ्यांची चूक. चला अजून एक गणित. पहिलं मगाच आपलं 600चं बरोबर केलं ना आपण. 1200 भागिले 50. हा बरोबर आहे 24. क्वेश्चन नंबर 8. आता मुद्दा म्हणून वाईट आकडे देतो. बघूया करता येते का. बीसी
ए, हा 90 अंश, हा 90 अंश. ठीक आहे. तर आता बघा BC इज इक्वल टू देतो तुम्हाला 20. AD इक्वल टू आधिवत्ता बदलत नाही. AB इज इक्वल टू 8. AC इज इक्वल टू 12. तर AD किती? कैवल्य बरोबर. गौरेश चूक. बोल बरोबर. देवदत्त तो डिनॉमिनेटर जो आहे ना तो तसं न लिहिता पूर्ण रेडिकल मध्ये लिहि, पूर्ण ह्याच्यातली वर्गमुळात. जो छेद आहे तो पूर्ण वर्गमुळातच लिहा. सिंपल नाही केला तरी चालेल. श्रेया बरोबर. छेद जो आहे तो वर्गमुळात असला तरी चालेल. उत्तर ते बरोबरच आहे. देवदत्त बरोबर. केनवाडकर चुकलं. श्रेयस केनवाडकर चुकलं. शुभम मेस्त्री बरोबर. वेदांत उत्तर जे ना ते कॅमेऱ्यासमोर धर. अख्खं सोल्युशन कॅमेऱ्यासमोर नाही धरलं तरी चालेल. वेदांत राठोड चूक. दिशा चूक. श्रेयस बापट बरोबर. गौरेश बरोबर. संदीप बरोबर. जागृती बरोबर. सलोनी बरोबर. वर्षा गवस बरोबर. संदीप बरोबर. श्रेयस बरोबर. यशस्वी चूक. लेखा बरोबर.
बरं चला आता दाखवतात त्यांचं बऱ्याच जणांचं बरोबर आहे. ठीक आहे, परत एकदा एरिया ABC बार्याठी 96, BC square is equal to 8 square plus 12 square 64 plus 144 म्हणजे 208. त्यामुळे BC किती? रूट 208. ठीक आहे, त्यामुळे AD गुणिले BC भागिले 2 बरोबर 96. परत एकदा तुम्ही चुकीचं सगळ्यांनी दाखवलंय आणि मी पण सगळ्यांना बरोबर दिले. AD गुणिले BC भागिले 2 म्हणजे 96. त्यामुळे AD किती? 96 गुणिले 2 भागिले रूट 208. काय तुम्ही 96 ला 2 ने भागितलंच नाही एरिया ऑफ ABC मध्ये. हा, इथे भागायचं राहिलंय का? मग बरोबर आहे, वाचलो. 96 भागिले 100, 96 भागिले 208. हा, ABC 96 बार्याठी 96 भागिले 2 एरिया ऑफ ABC. त्यामुळे एरिया ऑफ ABC 96 भागिले 2 हे 2 2 कॅन्सल होतात. थोडक्यात काय माहितीये का? AB गुणिले AC बरोबर BC गुणिले AD. हे लक्षात घ्या. दोघांनाही हाफ हाफने भागलं की एरिया इज इक्वल टू एरिया. त्यामुळे हे आपल्या लक्षात पाहिजे. त्यामुळे जर आपल्याला AB आणि AC दिली तर AD इज इक्वल टू AB इंटू AC अपॉन BC. आणि मग दोन गोष्टी या तिघांपैकी कोणत्याही दोन गोष्टी दिल्या असतील तर आपल्याला उंची काढता येणार त्रिकोणाची. आता मी सांगून टाकले सगळं. 9 बघूया किती जणांना करता येते. प्रश्न संख्या 9. राईट अँगल ट्रायंगल मध्ये उंची AD BC. ठीक है, BC इज इक्वल टू 12, AB इज इक्वल टू 5 किंवा 6. AB इज इक्वल टू 6. तर AD किती? कैवल्य 1 मिनिट थांब. कैवल्य चूप आहे.
लेखा बरोबर, परीस बरोबर, श्रेया बरोबर, कैवल्य चूक, श्रेयस केंद्रवाडेकर बरोबर, भेदिका बरोबर, शुभम मेस्त्री बरोबर, दिशा बरोबर, सलोनी बरोबर, निर्जरा बरोबर, आर्यन बरोबर, वेदांत राठोड चूक, वर्षा संदीप बरोबर, गीता बरोबर. अरे गौरेश 5 कुठून आला तुझ्या उत्तरात? 5 देवदत्त 5 कुठून आला? फाईव्ह कुठून लिहिता तुम्ही? एडीच्या शेजारी, एडी समोर 6 दिलंय ना मी. एबी किती दिलाय? एबी 6 दिलाय, बीसी 12 दिलाय. 5 कुठून आला तुमच्या याच्या उत्तरामध्ये? अनुज सावंत बरोबर. चला करून दाखवतो परत एकदा. 3 गोष्टी दिल्या, 2 दिल्या तर तिसरी काढता आली पाहिजे, कारण एक पायथागोरस मुळे काढता येणार. आता बीसी स्क्वेअर is equal to AB square plus AC square. 12 चा वर्ग बरोबर 6 चा वर्ग अधिक AC चा वर्ग, म्हणून AC चा वर्ग बरोबर 144 वजा 36 म्हणजे 108. त्यामुळे AC बरोबर √108. आणि आता आपल्याकडे फॉर्म्युला तयार आहे. AD इज इक्वल टू AB किती दिलाय? 6. AC किती काढला आता आपण? √108. आणि BC किती आहे? 12. उत्तर √108 भागिले 2. ही लांबी झाली AD ची. बरोबर, ठीक. आता जरा मॉडिफाय करून प्रश्न विचार. क्वेश्चन नंबर 10. नव्वद AD 90. ठीक आहे. तर AB 3, AC 4, AD किती काढा बघूया. हे पटकन आलं पाहिजे, सगळ्यांचं पटकन आलं पाहिजे. पट 3 आणि 4 AD किती? देवदत्त बरोबर. आर्यन उत्तर दिसत नाहीये. श्रेया शेळके बरोबर, आर्यन बरोबर, गौरेश बरोबर, बापट बरोबर, लेखा बरोबर, केंद्रवाडेकर बरोबर, कैवल्य बरोबर, गायत्री मंज बरोबर, भेदिका बरोबर, दिशा बरोबर, वेदांत राठोड बरोबर, सलोनी बागवे बरोबर, निर्जरा बरोबर, कुणाल हरमळकर बरोबर, वर्षा गवस बरोबर, कुणाल राठोड बरोबर. कुणाल राठोड बरोबर. हा
जागृती बरोबर, गीता बरोबर, दुर्वेश बरोबर. शुभम मेस्त्री बरोबर, संदीप बरोबर. चला, विठ्ठल बरोबर, हर्ष बरोबर. आता याच्यातच एडी सगळ्यांनी काढला 12/5. तर मला इथेच बीडी पाहिजे, बीडी. कैवल्य बरोबर. परीस एकदम बारीक अक्षर आहे रे, जवळ घे जरा, दिसत नाही अजिबात. कॅमेऱ्याच्या जवळ पाहिजे तर मला ते मायनस पर चुकलं. वेदांत बरोबर, गीता गावडे बरोबर, वर्षा बरोबर, दुर्वेश बरोबर, सलोनी बरोबर, देवदत्त बरोबर, गायत्री बरोबर, लेखा बरोबर, शुभम बरोबर, वेदिका बरोबर, अनुज बरोबर, गौरेश बरोबर, कुणाल, आर्यन, अनुज बरोबर, श्रेयस बापट बरोबर, जागृती चूक, दिशा बरोबर, श्रेयस केंद्वाडकर बरोबर, कुणाल राठोड बरोबर. चला, ओके, कसं करायचं शिकूया. एडी ऑलरेडी काढलेला आहे आपण, आणि मग ट्रँगल एबीडी मध्ये हा एडी जो आहे तो 12/5 असा असेल. तर आपल्याला बीडी स्क्वेअर बरोबर एबी स्क्वेअर मायनस एडी स्क्वेअर, पायथागोरस थेरम. एबी स्क्वेअर म्हणजे 9 वजा 144/25 म्हणजे 25×9 = 225 वजा 144/25 म्हणजेच 5 गेले 1, 22 मधनं 14 गेले 8/25. therefore BD is equal to √81/25 म्हणजेच 9/5. कळले? 9/5. डीसी काढा.
एवढे बरोबर. वर्षा बरोबर. कैवल्य बरोबर. कुणाल बरोबर. श्रेयस बापट बरोबर. गौरेश बरोबर. सलोनी बागवे बरोबर. वेदांत राठोड बरोबर. गीता गावंडे बरोबर. सुयश राठोड चूक. शुभम मेस्त्री बरोबर. भेदिका बरोबर. लेखा बरोबर. आता डीसी च तू कुबल रूट घेतलेलं नाहीयेस बहुतेक. डीसी स्क्वेअर दाखवतोय बहुतेक. कुणाल हरमळकर बरोबर. श्रेयस केंदवाडेकर बरोबर. आर्यन बरोबर. श्रेया शेळके बरोबर. गायत्री मुंग बरोबर. अरे समजतंय का तुम्हाला काय चाललंय ते? कोण राईट अँगल ट्रायंगलच्या कोणत्याही दोन बाजू दिल्या की उरलेल्या 3 बाजू आपल्याला काढता येतात. टोटल 3 आणि 1 4 बाजू. बीडी काढता येते, डीसी काढता येते, एडी काढता येते आणि बीसी काढता येते. बर करून दाखवू. 16चा वर्ग एसी स्क्वेअर मायनस एडी स्क्वेअर इज इक्वल टू डीसी स्क्वेअर. त्यामुळे एसी स्क्वेअर 16चा वर्ग नाही सॉरी एसी स्क्वेअर म्हणजे 16 वजा एडी 12/5चा वर्ग बरोबर डीसी चा वर्ग. करा 25 गुणिले 16 मधनं 144 वजा करायचे भागिले 25 त्याचं रूट घ्यायचं. डीसी किती येणार आहे 16/5. ठीक आहे. अजून एक अशाच पद्धतीने आता तिन्ही विचारणार आहे एकदम. ओके. स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाही सगळ्यांना दिसत नाहीये. सर दिसते. 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 सर दिसते. ओके. 5 12 एबी सी. मगाशी काढले वाटतं एडी आपण. एडी किती बीडी किती सीडी किती. 3 प्रश्न. हे गणित आपण थोड्या वेळाने सोडवूया. त्याच्या आधी एक मोठं काम करूया. जर आपल्याकडे काटकोन त्रिकोण सगळ्यांनी आता बोर्डवर लक्ष द्या समजणार आहे मी काय सांगतोय. काटकोन त्रिकोण असेल आणि त्याचा लंब टाकला ए लंब आहे एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. तर इथे 3 काटकोन त्रिकोण आहेत आपल्याकडे. ट्रायंगलची नावं लिहूया. एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे. एबीडी हा काटकोन त्रिकोण आहे आणि एडीसी आपण काटकोन नाही. ए च्या समोरची बाजू आपण स्मॉल ए म्हणतो. ठीक आहे. आपण स्टँडर्ड नोटेशन मध्ये ते येण्यासाठी म्हणून या नाव जरा बदलूया आपण. ठीक आहे. त्यांची नावं अशी ठेवूया की आपल्याला नोटेशन स्टँडर्ड हा बी हा सी हा बी हा कॅपिटल सी. त्यामुळे हा किती झाला स्मॉल ए
हा किती झाला स्मॉल बी. आपण बीडी जे अंतर आहे त्याला एक्स म्हणूया, डीए जे अंतर आहे त्याला वाय म्हणूया, आणि सीडी जे अंतर आहे तर तुम्ही परत गोंधळ होणार आहे तुमचा. ठीक आहे, आता जी गणित चाललीत त्या नोटेशन मध्येच घेतो सगळं परत. चला परत गोंधळ नको, एकदा कळलं की मग बदलता येईल आपल्याला. ए बी सी डी हा राईट अँगल, याचं नाव आहे सी, याचं नाव आहे बी, याचं नाव आहे अख्ख्याचं ए. आपण एडी ला एच म्हणूया, बीडी ला एक्स म्हणूया आणि डीसी ला वाय म्हणूया. ठीक आहे, तर आपल्याला समजा बी आणि सी दिला तर ए काढता येईल. त्यामुळे आपल्याकडे कोण कोण आपल्याला माहिती आहेत, बी माहिती आहे आणि सी माहिती आहे. आपल्याला शोधून कोण काढायचे, एच, एक्स आणि वाय, हे तिघ जण शोधून काढायचे आहेत. इथे सुद्धा एडी म्हणजे कोण आहे, एच, बीडी कोण आहे, एक्स, आणि सीडी कोण आहे, वाय. तर जर आपल्याला एबीसी माहिती असतील तर एच, एक्स आणि वाय आपल्याला शोधता येतात का बघूया. चला, आपल्याला माहितीये एच शोधला आपण. सगळ्यात सुरुवातीला एच शोधून काढला. तो कसा, तर एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे बी गुणिले सी भागिले 2 बरोबर ए गुणिले एच भागिले 2. त्याच्यामुळे आपल्याला एच मिळाला. एच इज इक्वल टू बी गुणिले सी भागिले ए, बरोबर आहे, एच मिळाला. आता एच आपल्याला माहिती आहे तर सी आणि एक्स, सी पण माहिती आहे, एच पण माहिती आहे, तर एक्स शोधून काढता येतोय का बघूया. सी स्क्वेअर वजा बी सी अपॉन ए म्हणजे एच चा वर्ग बरोबर एक्स चा वर्ग. पायथागोरस थेरम लावला, समजलं नाही तर मला सांगा. बरोबर, सी चा वर्ग वजा बीसी अपॉन ए चा वर्ग बरोबर एक्स चा वर्ग. मग आता मल्टिप्लिकेशन करूया. सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, म्हणजेच सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. नीट लक्ष दिलं तर समजणार आहे काय करतोय ते, अवघड काही नाहीये, सोपं आहे. आता सी स्क्वेअर मी कॉमन काढू शकतो याच्यातून वर्ण. सी स्क्वेअर कंसामध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर भागिले ए स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर. अरे अच्छा, पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मला माहिती आहे काय ते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कोण आहे, सी स्क्वेअर, बरोबर. त्यामुळे सी स्क्वेअर गुणिले सी स्क्वेअर भागिले ए स्क्वेअर बरोबर एक्स स्क्वेअर. आणि त्यामुळे सगळ्यांचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन, काय झालं, बरोबर चाललंय हे. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर बी स्क्वेअर बी सी स्क्वेअर अपॉन बरोबर ते सी स्क्वेअर इनसाइड ब्रॅकेट सो सी स्क्वेअर अपॉन ए. एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन ए, किंवा लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने सोपं म्हणजे सी स्क्वेअर इज इक्वल टू ए एक्स. लक्षात येतंय का मित्रांनो. तसंच्या तसं जर आपण दुसऱ्या बाजूला केलं या ट्रायंगलला तर काय होणार, बी स्क्वेअर इज मायनस एच स्क्वेअर इज इक्वल टू आय स्क्वेअर. बी स्क्वेअर मायनस एच कोण आहे, सी अपॉन ए ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर. सिंप्लिफाय करूया. बी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर भागिले ए स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर. बी स्क्वेअर कॉमन काढला, ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर भागिले ए स्क्वेअर
इज इक्वल टू वाय स्क्वेअर, म्हणजेच ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर म्हणजे कोण आहे बी स्क्वेअर, त्यामुळे बी रेस टू 4 भागिले ए स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर, त्यामुळे वाय इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन ए. लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने सोपं, बी स्क्वेअर इज इक्वल टू वाय ए, h is equal to bc upon a, x is equal to c square upon a, y is equal to b square upon a. चला वरती जाऊया. आपल्याला आता फॉर्म्युले पण दिसायला हवेत आणि उत्तर पण काढायची. आता बघा काही क्षणात आता उत्तर आपले निघणार आहे. h इज इक्वल टू bc अपॉन a म्हणजे 12×5 भागिले, फक्त तुम्हाला हा बीसी पायथागोरस थेरम वापरून काढायला लागणार, तो 13 येणार आहे. त्यामुळे h इज इक्वल टू 60 भागिले 13. x इज इक्वल टू सी स्क्वेअर अपॉन a, आपला सी किती आहे 5, त्यामुळे 25 भागिले 13 आणि y इज इक्वल टू बी स्क्वेअर अपॉन ए म्हणजे 144 भागिले 13 अशी याची उत्तर येणार आहे. मग हे लक्षात कसं ठेवणार? बघा लक्षात येत आहे का? स्क्रीन पूर्ण मी बोर्ड समोर ठेवलेला आहे. आता मी अजून 3-4 गणित घालतो, मला पटापट काढून द्या उत्तर. h, x आणि y. अरे जमेल का रे मित्रांनो? हळू 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 पुढे 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 जायचे. तेच करायचे. पायथागोरसचे 2 साइड दिल्या, तिसरी काढायची, 1-4 गणित सोडवली, काम झालं. पुढे जायचं. चला देवगणित, पुढचं गणित त्रिकोण एबीसी मध्ये इथे लिहितो. राईट अँगल ए बी सी आणि हा डी. ठीक आहे, तर ए देतो तुम्हाला 8, सॉरी ए बी किती 8, ए सी किती 15, एडी काढा, बीडी काढा, सीडी काढा. बरेच जण कॅमेरे बंद करून बसलेले आहेत. मी नावं लिहून घेतलेली आहेत त्यांची. कॅमेऱ्याला हातच खरं लावला नाही पाहिजे मी. एकदा मीटिंग मध्ये आल्यावर अभ्यास करायचा नसेल मीटिंग मध्ये यायचं नाही. मीटिंग मध्ये यायचं आणि कॅमेरा बंद ठेवायचा, याला काय अर्थ नाही. आठ 15 आणि 17 असा राईट अँगल ट्रँगल असतो. ही बाजू 17, तर एडी 15 गुणिले 8 भागिले 17, 15×8 = 20 असे 120 भागिले 17. बीडी, आता बघा बीडी हा x,
BD इंटू BC इज इक्वल टू AB स्क्वेअर. त्यामुळे BD इज इक्वल टू 64 भागिले 17. CD इंटू BC इज इक्वल टू AC स्क्वेअर. 15 चा वर्ग 225 भागिले 17. एवढ्या काही क्षणांचं काम आहे. चला पुढचं गणित. नवीन त्रिकोण काढतो. तर आता आकडे मोठे देतो, बघूया तुम्हाला करता येत का. गुणाकार भागाकार करता येतात का बघूया जरा. थांबा, आता काय तुम्ही लहान राहिलेले नाहीये, त्यामुळे आकडे मोठे आकडे सुद्धा स्क्वेअर रूट वगैरे काढता आलं पाहिजे. मोठ्या आकड्यांचं सुद्धा. छोटे छोटे आकडे छोट्या छोट्या मुलांना असतात. आपण आता मोठे झालेले आहोत. राईट एंगल ट्रायंगल काय ऐकायला तयार नाही माझा. ABCD ही बाजू देतो तुम्हाला 9, ही बाजू देतो 40. H इज इक्वल टू, H म्हणजे कोण, AD. X इज इक्वल टू, X म्हणजे कोण, BD. आणि Y इज इक्वल टू, Y म्हणजे कोण, DC. सांगा मला उत्तर काय काय. हा, या गणितात तुमचं X चं उत्तर काय आलेलं आहे, 81/41 बरोबर. Y चं उत्तर काय आलंय, 1600 भागिले 41. आणि H चं जे उत्तर आहे ते आहे 360 भागिले 41. H आपण वेगळ्या पद्धतीने काढलाय. H इज इक्वल टू AB/C असा काढला आपण. H इज इक्वल टू BC/A. पण तुम्ही जर क्रॉस चेक केलं तर 360 भागिले 41 चा वर्ग बरोबर 81 गुणिले 1600 भागिले 41 गुणिले 41 एवढे येणार. म्हणजे H स्क्वेअर इज इक्वल टू X इंटू Y. हे पण बरोबर आहे. C स्क्वेअर इज इक्वल टू X इंटू A. आणि B स्क्वेअर इज इक्वल टू Y इंटू A. हे 3 रिझल्ट लक्षात ठेवले आणि ओरिजिनल पायथागोरस थेरम ही कंप्लीट पायथागोरस थेरम झाला. मग असं कॉन्फिगरेशन असलेलं कोणतंही गणित असलं तरी ते यातनं पटापट पटापट सुटणार आहे. हे तुम्ही नंतर क्रॉस चेक करा. हे बरोबर आहे. 360 चा वर्ग आणि 81 गुणिले 1600. आता बघा 360 चा वर्ग म्हणजे 9 चा वर्ग 81 आणि गुणिले 1600 म्हणजे 400 चा वर्ग 40 म्हणजे हा 9 चौक 36. 360 चा वर्ग झालं की नाही. त्यामुळे H स्क्वेअर इज इक्वल टू XY. याला कंप्लीट पायथागोरस थेरम असा रिझल्ट म्हणतात. तर आता मी तुम्हाला एक शेवटचं गणित देतो ज्याच्यामध्ये आपल्याकडे वाईट आकडे येणार आहेत पण तरी उत्तर तुम्हाला काढता आलं पाहिजे. ही बाजू देतो 5, ही बाजू देतो 6. AD काढा, BD काढा आणि CD काढा. H, X आणि Y. AD, BD, C या 3 गोष्टी काढून दाखवा. जर ते आकडे खराब असतील तर त्या खराब आकड्याला न घाबरण्यासाठी म्हणून आपण 3 लेक्चर इन्व्हेस्ट केलेली आहे.
वर्गमुळात एखादी संख्या आली तर त्याला न घाबरता ती संख्या कशी ठेवायची, तशीच ठेवायची, पुढे न्यायची, मागे न्यायची, बेरीज कधी होणार, गुणाकार कधी होणार, रॅशनलाइज कधी होणार, याच्यावर आपण 3 आठवडे घालवलेले आहे. त्यामुळे त्याला घाबरायचं नाही अजिबात. तीस 25 आणि 1 मिनिट जरा अजून क्लोजअप दे. परीस अजून जवळ घे जरा उत्तर बघूया. ठीक, ओके. बरोबर आहे. लेखा बरोबर, देवदत्त बरोबर, अनुज बरोबर. आता भेदिका ते 61 आहे की √61? शुभम मेस्त्री, चूक कशी करून चालेल? 61 हा त्या बीसीचा वर्ग आहे, बीसी नव्हे. गौरेश बरोबर, हर्ष बरोबर. अनुज सावंत, नुसता कॅमेऱ्यात बघत बसतोस काय? लिहिलेस का वहीत? जरा वही दाखव बघूया मला एकदा. वही दाखव, वही कॅमेऱ्याला. अरे अनुज सावंत, वही कॅमेऱ्यात दाखव. सगळी मुलं दाखवतात उत्तर तशी. कुठे गेला? झाला, गेला, गायब. हा, अनुज सावंत दाखवते. थांबा, अनुज सावंतला जरा डीप बघूया. बाकीच्यांची उत्तर बरोबर आहेत, काळजी करू नका. शेवटचं गणित आहे. ए बी 3 दिलाय, बीसी 8. त्यामुळे पहिलं काम म्हणजे एसी काढायचा. 64 - 9 55. एसी 55. त्यामुळे एच 3 गुणिले √55, 3 गुणिले √55 भागिले 8. एक्स बीडी 9/8 आणि डीसी √55चा वर्ग म्हणजे 55/8. अशी या 3 गणित 3 उत्तर आहेत. कंप्लीट पायथागोरस थेरम आपला झालाय शिकून. त्याचे हे 3 रिझल्ट पण तुम्ही कायमचे लक्षात राहिले पाहिजेत. h² = xy, c² = xa, b² = ia. ठीक आहे. h² ला आपण b² c² असं पण म्हणू शकतो. xy = b² c² ठीक आहे. चला, आज आपण इथे थांबूया. जरा मला आनंद झालेला आहे शेवटी तुम्ही उत्तर बरोबर दाखवल्यामुळे. आणि पुढच्या ती पण आयडिया एक मला गुगल फॉर्म भरून क्विज घ्यायची तुमची परीक्षा समोर बसून, आणि मग 1 तास आपण काम करू आणि चालू ठेवू. चला, ओके. अजून कोणाला काही विचारायचंय? स्टॉप रेकॉर्डिंग.